चालू करूया. ते काय म्हणाले आम्ही भवियातून बाहेर नाही पडणार आणि कार्यकर्त्यांनी ही भूमिका मांडली आहे उद्धव साहेबांकडे एकत्र एवढंच बोलले बाकी मी तेच बोललो ना. काय केलं ना समोर बघा थोडं क्रॉस काल ज्या प्रकारे आपण प्रतिक्रिया दिली त्यानंतर आपला पक्ष एकला चलोरेचा नारा देणार का, स्वबळावर पुढच्या आगामी स्थानिक स्वराज्य आणि महापालिकेच्या निवडणुका लढणार का, असा सूर तुमचा आहे का? असं मी कालही म्हटलेलो नाही. मी एवढंच म्हटलो की शिवसैनिकांनी ताकदीनं येणार का 288च्या 288 मतदारसंघात शिवसेनेची ताकद निर्माण केली पाहिजे, संघटनात्मक दृष्ट्या आंदोलनाच्या माध्यमातून अन्य वेगवेगळ्या माध्यमातून अशी भूमिका शिवसैनिकांनी मांडलेली आहे. असं होत असताना निवडणुका अजून तर स्थानिक स्वराज्य संस्था कधी होतील याचा भरोसा नाही, कारण आत्ताच कालच सुप्रीम कोर्टाने जानेवारी महिन्याची तारीख दिलेली आहे. परंतु असं कुठेही आम्ही म्हटलेलो नाही की महाविकास आघाडीतून सोडून शिवसेनेने एकटं लढत. हा, शिवसेनेनं आपली ताकद पूर्णच्या पूर्ण 288 मतदारसंघात निर्माण केली पाहिजे, करावी अशा प्रकारचा सूर सर्वांचा आहे, हे सत्य आहे. जागा वाढल्या असतील तर 288 जागा नाही, ठीक आहे ना, याला 5 वर्ष आता आता जे झालं आहे बा, मग तुम्ही लोकसभेला आम्ही सगळ्यांनी मिळून 33 जागा जिंकल्या, ते काही नाही लक्ष देत तुम्ही. ठीक आहे, विधानसभेला कमी झाल्या, काही हरकत नाही, त्याची कारणं आपले सगळे समोर येतात. यथावकाश अजून महिना 2 महिन्याने आणखी त्याच्यातून क्लॅरिटी बाहेर येईल. परंतु याच महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही 33 जागा लोकसभेला जिंकलेलो, मतदार तेच होते, आताही मतदार तेच आहे. आणि म्हणून या निवडणुकीत अपयश आलं आणि त्या निवडणुकीत यश आलं म्हणून वेगळ्या भूमिका होऊ शकत नाही. लोकसभा निकालानंतर काँग्रेसचे नेते अति आत्मविश्वासात होते, त्याच्यामुळे हे सगळं घडलंय असं असं आहे. काही कार्यकर्ते म्हणत होते काँग्रेसचे लोक तर कोणते आता मिनिस्ट्री मिळणार आणि कोणतं खातं मिळणार याच्यावर चर्चा करत होते. हे सत्य आहे. चीफ मिनिस्टरसाठी 10 लोक इच्छुक होते. मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचंच नाव CM साठी पुढे गेलं असतं तर 2-5% मतं स्विंग झाली असती. आज असं नाव मग काँग्रेसचं त्यांना CM करायचं, त्यांनी नाव डिक्लेअर, उद्धवजी म्हटले होते चला मी नाही मागे हटतो, तुम्ही नाव डिक्लेअर करा, ते पण नाही झालं ना. परंतु उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्रामध्ये त्यांची एक प्रतिमा, त्यांच्या सगळ्या जाहीर सभा सगळं जर बघितलं ते प्रचंड जनमत त्यांच्या मागे. चिंतन तुम्ही करताय, कोणाचा कोणाला फायदा झाला, शिवसेनेचा काँग्रेसला झाला की काँग्रेसचा शिवसेनेला झाला? नाही, सगळ्यांचा एकमेकांना फायदा झालेला आहे, कोणाचा तोटा. हे बा, तुम्हाला लोकसभेचं उदाहरण मी वारंवार देतोय की जी काँग्रेस 1 जागा होती त्या काँग्रेसचे 13 जागा आल्या, झालंच ना. आमचे 4 होते, 9 खासदार झाले, आम्हालाही फायदा झाला, त्यांनाही फायदा झाला. त्यानंतर काँग्रेस कुठे दिसून ना महाराष्ट्रात ना हरियाणात ना जम्मू. नाही, मला तरी वाटतं, हे माझं व्यक्तिगत मत आहे की लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेसच्या मनामध्ये जास्त अति आत्मविश्वास आला असावा, कारण जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी काँग्रेस जिंकू शकत होती अशी स्थिती निश्चित होती. हरियाणामध्ये सुद्धा होती, महाराष्ट्रामध्ये सुद्धा होती आणि झारखंडमध्ये सुद्धा. झारखंड JMMने स्वतःच्या ताकदीवर बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. मुंबई महापालिकेमध्ये याआधी शिवसेना स्वबळावर लढली, महापौर झाला. आता स्वबळाचा नारा मुंबई महापालिकेच्या दरम्यान दिला जाणार का, किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पूर्ण राज्यभर? हे पहा, मुंबई